हाय, हा माझा छोटासा वर्क सेटअप आहे। मी वर्क फ्रॉम होम करते, त्यामुळे असं पोर्टेबल टेबल मी घेऊन ठेवलेलं आहे जे मल्टीपर्पज आहे आणि कुठेही मूव्ह करता येतं। माझ्या लॅपटॉपची बॅटरी झाली आहे लो, मी ते चार्जिंगला लावते, तोपर्यंत माझा लंच ब्रेक आहे। नेहमी काय होतं ना, मी सकाळीच सगळा स्वयंपाक आणि नाश्ता वगैरे करून ठेवते, कारण मला कियाराला टिफिनही द्यायचा असतो। पण आज मला उशीर झालेला आणि एक बाहेरची मीटिंगही होती, त्यामुळे स्वयंपाक करायचा राहिलेला आहे माझ्या स्वतःसाठी। तर आता 10-15 मिनटात मला काहीतरी करायचं आहे आणि खायचंही आहे। सो टोटल 1 तासाचा वेळ आहे माझ्याकडे। तर मी काय करते मी तुम्हाला दाखवते। सगळ्यात आधी एक मीडियम साईजचा कांदा मी घेतला आहे, तो या हँड चॉपरमध्ये मी साधारणपणे मीडियम चिरून घेणार आहे, खूप बारीक चिरायची गरज नाही आहे। आजकाल बॅटरी ऑपरेटेड चॉपर पण येतात, तेही तुम्ही वापरू शकता, तेही खूप कन्व्हिनियंट असतात। माझ्याकडे नाही आहे, कधी घेणं झालं नाही। मी आधी जो व्हिडिओ टाकला होता भोपळ्याची भाजी, तर त्यातली थोडीशी भाजी उरली होती। होतं काय की मी आणि कियारा एवढ्या भाज्या संपवू शकत नाही, काही ना काहीतरी नेहमी उरतंच, कारण कमीत कमी 200 ग्रॅम तर घ्याव्याच लागतात। तर जी भाजी थोडीशी उरली होती त्याला मी मॅश करून घेतलेलं आहे व्यवस्थित। आणि या भाजीमध्ये, मॅश केलेल्या भाजीमध्ये आता मी बाकीच्या भाज्या घालणार आहे, कच्च्या भाज्या। म्हणजे सगळ्यात आधी मी कांदा घालून घेत आहे याच्यामध्ये। त्याच्यानंतर तुमच्याकडे कोणतेही व्हेजिटेबल्स अवेलेबल असेल, गाजर, कोबी, शिमला मिरची, जे तुम्हाला आवडत असेल ते व्हेजिटेबल्स तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। माझ्याकडे कोबी अवेलेबल होता, तर कोबीलाही थोडंसं बारीक चिरून मी याच्यामध्ये घालणार आहे। कोबी खूप बारीक चिरून घ्यायची गरज नाही आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी चॉप करून त्याच्यामध्ये घालणार आहे कोबी। तर बेसिकली आता तुम्हाला अंदाज आलाच असेल, मी हे थोडं इन्स्टंट काइंड ऑफ थालीपीठ बनवते आहे। ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या आपण वापरू शकतो। आणि माझ्याकडे थालीपीठाची भाजणी नाही आहे, तर मी कोणती पिठं वापरून कसं बनवलेलं आहे ते मी या व्हिडिओमध्ये दाखवते आहे। कोबी घातल्यानंतर मी याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर चिरून घालत आहे। आणि थालीपीठ हा प्रकार असा आहे ना, सगळे मसाले, सगळी पिठं तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार याच्यामध्ये वापरू शकता। असं परफेक्ट मेजरमेंटची काहीही गरज नाही आहे। ह्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर छान लागते चवीला, मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। हे बघा, अशा पद्धतीने थोडीशी लसूण मी या पद्धतीने बारीक किसून घालत आहे। माझ्याकडे ज्वारीचं पीठ आहे, ते मी याच्यामध्ये घालत आहे। आणि ही सगळी पिठं मी अंदाजाने घालत आहे, पण एवढं लक्षात ठेवा की ज्वारीचं पीठ जेवढं आपण घेतो त्याच्यापेक्षा अर्धं चण्याचं पीठ घ्यायचं आहे, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, बेसन ज्याला आपण म्हणतो रेग्युलर। आणि 2 चमचे साधारणपणे तांदळाचं पीठ, त्याने क्रिस्पीनेस येतो थालीपीठाला। चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर ओवा हातावर क्रश करून मी घालत आहे। थोडेसे तीळ मी घालत आहे, पांढरे तीळ जे असतात ते, हिंग। ओवा आणि हिंगाने काय होतं ना, डायजेशनला सोपं पडतं, कारण हे याच्यामध्ये मल्टीग्रेन आहेत, मग ते थोडं हेवी असतं। बाकीचे कोरडे मसाले मी याच्यामध्ये घालून घेत आहे। हळद, कोणताही सब्जी मसाला, लाल तिखट, धने जिरे पूड, किंवा तुम्हाला अजून कोणते मसाले आवडत असेल तर तेही तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। हा माझा जुना मसाल्याचा डब्बा आहे, कारण हा व्हिडिओ जुना आहे। नवीन मसाल्याचा डब्बा, याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर यूट्यूब मराठी रेसिपीजवर चेक करू शकता। आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। तर जसं तुम्ही बघू शकता, सगळ्यात आधी भाज्यांच्या मॉइश्चरमध्ये जेवढं पीठ मिक्स करता येईल तेवढं मी मिक्स केलेलं आहे। आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सैलसर मळून घ्यायचं आहे। थालीपीठं थापायला सोपी पडली पाहिजे, त्यामुळे हे पीठ मळताना सैलसरच मळून घ्यायचं आहे, पोळीच्या कणकेसारखं दाटसर नाही मळायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी असायला हवी। साधारणपणे मिक्स झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून याच्यावर आपण तेल वरतून असं लावून ठेवूया, म्हणजे काय होतं ना, ह्याचं मॉइश्चर रिटेन राहतं, मॉइश्चर जात नाही। आणि हे असं 10-15 मिनटं रेस्ट वगैरे करायला ठेवायची काही गरज नाही आहे। जोपर्यंत आपला तवा तापतोय तोपर्यंत याला रेस्ट मिळतो, तो इनफ होतो। आणि यासाठी कसं आहे ना, मी यूज करत आहे कास्ट आयर्नचा तवा, माझ्याकडे आहे तो। कास्ट आयर्नचा तवा गरम व्हायला, तापायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे जसं मी पीठ सेट करायला ठेवलं आहे
मी तवाही गरम करायला ठेवला इमिजिएटली. आणि कास्ट आयर्नचा तवा जरी प्री सीझन असला तरी जेव्हा आपण त्याला धुवून ठेवतो तेव्हा असे थोडेसे गंजाचे डाग किंवा डॉट्स त्याच्यावर असतात. मग मी काय करते ना, जनरली पुन्हा एकदा तेल टाकून टिश्यू पेपरनी व्यवस्थित त्याला पुसून घेते. मग ते फ्रेशली असं सीझन होतं आणि त्यावर आपण जे काही बनवतो, घावन बनवतो, डोसे बनवतो किंवा थालीपीठं बनवतो, अजून काही बेसन चिल्ला वगैरे बनवतो, तो व्यवस्थित सुटतो, अजिबात चिकटत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठं थापून घ्यायची आहेत. मी एक ओलं फडकं घेतलं आहे. वॉशेबल जे टिश्यू अवेलेबल असतात आजकाल ते मी वापरते जनरली, किंवा तुमच्याकडे कोणतंही नॉर्मल फडकं असेल. ॲल्युमिनियम फॉईल मी शक्यतो अवॉइड करते, पण त्याच्यावरही तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने हाताला पाणी लावून लावून ही थालीपीठं आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायची आहेत. ही थालीपीठं आहेत ना, खूप हेल्दी ऑप्शन आहे, एक वन डिश मीलसारखं. कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रकारची पिठं आहेत, भाज्या आहेत, त्यामुळे प्रॉपरली पोटही भरतं, जास्त वेळही लागत नाही करायला, वेगवेगळे प्रकारही करायला लागत नाही. एखाद दोन थालीपीठामध्ये लंच आपलं व्यवस्थित फुलफिलिंग होऊन जातं. तर हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही घरी. आणि या अशा इंटरेस्टिंग रेसिपीजसाठी यूट्यूब मराठी किचनला नक्की फॉलो करा. माझ्या चॅनलवर भरपूर अशा रेसिपीज आहेत, मी कंटिन्युअसली अपलोड करत राहतील, व्हेज आणि नॉनव्हेजही. बघा, अशा पद्धतीने फडकं उचलून आपल्याला तव्यावर टाकायचं आहे. आणि हे जे आपण थालीपीठाला टिपिकल होल करतो मध्ये, त्याच्यामध्ये तेल सोडायचं, त्यामुळे थालीपीठं मस्त क्रिस्पी होतात, गोल्डन होतात आणि छान शिजतात. तर थोडंसं तेल सोडल्यानंतर आपण याला झाकून साधारणपणे 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे एका साईडने. 2 ते 3 मिनटानंतर दुसऱ्या बाजूनेही आपल्याला व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने भाजून घेताना आपल्याला झाकून ठेवायची गरज नाही आहे. थोडं थोडं तेल सोडून आपल्याला मस्त गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. हे एक खूपच छान ऑप्शन आहे. जेव्हा आपल्याकडे थालीपीठ भाजणीही अवेलेबल नसेल तेव्हा अशी पिठं मिक्स करून आपण झटपट थालीपीठं बनवू शकतो. चला तर मग सर्व करण्यासाठी रेडी आहेत. माझ्याकडे ओल्या खोबऱ्याची चटणी होती, त्यामुळे मी त्याच्याबरोबर सर्व करत आहे. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची लोणची, तोंडी लावणी असेल त्याच्याबरोबर हे मस्त लागतं. साधं अगदी दही, लोणी, केचपबरोबरही छान लागतं. चला बघूया कसं झाले आहे. मस्त. तर 15-20 मिनटात हे रेडी झालेले आहेत. आता मी पटपट खाऊन घेणार आहे. मला नक्की सांगा कसे झाले होते.